आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संचलन, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन, मुंबई पोलीस अग्निशमन दलाचं संचलन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मुंबईच्या हुतात्मा चौकात 105 हुतात्म्यांना श्रद्धांजली, महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन। महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ध्वजवंदन, जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांची ध्वजवंदनाला उपस्थिती, पोलिसांकडून सलामी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात ध्वजारोहण, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अजित पवारांकडून सन्मान। सरकारने जरांगेंच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत न्याय द्यावा, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। जातनिहाय जनगणनेवरून जयकुमार गोरेंची काँग्रेसवर टीका, काँग्रेस सत्तेत असताना जातनिहाय जनगणनेनंच त्यांना सुचलं नाही, जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने देशातील सर्व जातींचा विकास होईल, जयकुमार गोरे यांची ही प्रतिक्रिया। राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्वावरील शिक्षकांचं मानधन आता दुप्पट, मानधनाचा सुधारित दर 1 मे पासून अंमलात येणार, राज्य सरकारच्या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा। छत्रपती संभाजीनगरमधील वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून इम्तियाज जलील यांची दमदाटी, जलील यांच्याकडून वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धमक्या। महाराष्ट्र दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून हुतात्मा चौकात 105 हुतात्म्यांना श्रद्धांजली, अरविंद सावंत, अनिल देसाई, सुनील प्रभू आणि कार्यकर्ते होते उपस्थित।